त्यांनी तयारी दर्शवलेली आहे. जर अशा पद्धतीने सरकारने अध्यादेश केला तर त्यांना आम्ही न्यायालयात चॅलेंज करू, न्यायालयातून तो रद्द करून आणू, अशा प्रकारची भूमिका आता त्यांनी घेतली. हा, मग त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा काय करणार दादा आम्ही? त्यांच्याकडून तीच अपेक्षा आहे. दुसऱ्यांच्या अन्नात माती कालवणे हाच उद्देश आहे त्यांचा. आणि पाठीराखा कोण आहे सगळ्याला माहिती, इदलाच आहे देव. पडद्याच्या पाठीमागून कामं करतो आणि गोरगरीब लोकांच्या नरड्यावर पाय द्यायचं काम करतो. त्याचा पहिल्यापासूनचा धंदाच ते आहे की ज्या ज्या पक्षात जातो तो पक्षच मोडतो. स्वतःचं कुटुंबसुद्धा मोडीत आणलं आहे त्याने असं करून सगळे अडचणीत आणून ठेवले. स्वतःमध्ये जाऊन बसला, सगळं कुटुंबामध्ये जायची वेळ आली. आता ओबीसी बांधवांच्या सुद्धा पाठीमागा लागला आहे. नाविलाजानं कोणाला पक्ष काढायला लावील, कोणी त्याच्याच छोट्या छोट्या समुदायाला असणाऱ्या ओबीसींच्या त्यांना अपमानित करेल, त्याचा तो धंदाच आहे. त्यामुळं त्यांनी करू नये तसं माझी विनंती. आणि ओबीसी बांधवांनाही विनंती माझी की ओबीसी बांधवांना त्याला एकदा समजून सांगावं की तू असं करू नको. नसता मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर लगेच देतो, तर नाविलाजानं मंडल कमिशन चॅलेंज करावंच लागणार. आता मंडल कमिशनची सुद्धा आज